इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या चेतनेचा, प्रेरणेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे. इतिहास काही करू पाहण्याचा, करून दाखवण्याचा, काही घडवण्याचा, घडवू पाहण्याचा आशय आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. खरं तर जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. एखादा महापुरुष गेल्यानंतर त्यांच्या कार्यकर्तृत्वाची स्मारकं उभा राहणं हे स्वाभाविक आहे, पण एखाद्या महापुरुषाच्या जिवंतपणीच त्यांच्या कर्तृत्वाची स्मारकं उभा राहत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रातल्या त्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला. महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराज आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल. त्या मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या लक्षात आलं असेल, पण ते घाट बांधावे असं वाटलं कुणालाही नाही. ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते घाट बांधले तरी काही फारशी अडचण नव्हती. आताच्या भाषेत सांगता आलं असतं तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती. एक विलक्षण व्यापकता त्यांच्या ठायी होती. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि मंदिराच्या शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराज बाहेर आले. महाराजांनी बाहेर येऊन शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय. आणि महाराजांना वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं, बांधायलाच हवं. महाराजांनी आंध्र प्रदेशचे काही मजूर बोलावले. त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा. किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले. गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं. सगळे मजूर एकत्र बसले. त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले गेले, कित्येकांनी मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे ऐसे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं राहायला हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभा केलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर आहे. कधी गेलात आंध्रात तर जरूर बघून या. दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे. राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीन तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई पाहत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर बेलवाडीचं ठाणे जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून आहेत, सहज पराभूत करता येतील. त्यांनी मोजकं सैन्य घेतलं. त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला, पण बाई मोठ्या चिवट्याने जिद्दीच्या. त्यांनी दादाजींचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईने आपला पराभव केलाय हे जर महाराजांना कळलं तर दादाजींनी पुन्हा प्रचंड फौज उभा केली. पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या. अचानक थबकल्या, गर्दीशी वळाल्या. स्वतःचं तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला
तानबाळ घेतलेल्या सावित्रीबाई कैदी म्हणून महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण पराभूत आहोत, आपण कैदी आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानबाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीश नको. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचा राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला सजा फरमावतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी त्यांना नवराज्य जोडून द्या आणि आमच्या मांडीवरचा आमचा भाचा त्याच्या दूध भाताची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळेना. कैसा राजा ऐसा राजा होणे नाही. मला शिक्षा करणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. महाराजांची ही कीर्ती चिरंतन राहावी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटकमध्ये. महाराजांच्या कर्तृत्वाची अशी अनेक स्मारक तुम्हाला जागोजागी दिसतील. आताचं राजकारण भले अर्थकारणावर अवलंबून असेल, पण 350 वर्षापूर्वीचं महाराजांचं राजकारण मात्र मूल्यांवरच अवलंबून होतं. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगातून महाराजांनी आम्हाला नवं मूल्य दिलं, नवा संस्कार दिला. 350 वर्षापूर्वी महाराज सांगतायत मंदिर, मस्जिद, चर्च धक्का लावायचा नाही. आपल्या सैनिकांना स्पष्ट आदेश, परस्त्री माते समान बाई माणसाला हात लावायचा नाही. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला. शाहिस्ता खानाची बोटे छटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची बेगम धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली. हुजूर क्या हुआ, हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है हुजूर. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील. कोण बोलतंय? शाहिस्ता खा कट्टर वैरी. हे चारित्र्य, हेच राष्ट्राचं चरित्र झालं. काय होतो महाराजांकडं? ना सैन्य, ना संपत्ती, ना साधन, तरी महाराजांनी शून्यातून विश्व उभा केलं. हाताशी काही नसताना. म्हणजे राजे शून्यातून विश्व उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातून काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ. तरी पट्ट्या निवांतच. अरे लडकी, तुमचा लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलो दिसत नाही का? झोप अजूनही अडचण आहे हो आमची. मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कणभर मुंगी मनभर साखर फस्त करते. एवढीशी मुंगी आपल्या ध्येयाच्या दिशेने निघालेली आहे.
तिला अडवायचंय, अडथळा निर्माण करायचंय. वाटेत काठी ठेवा, वाटेत अडचण आली, अडथळा आला, मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. एखादा दगड ठेवा, दगड ठेवलाय म्हणून मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. सरळ दगडावर उभा राहते, स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढे निघून जाते. जाऊच द्यायचं नाही, तिच्या वाटेत पाणी होता, मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही, पाण्याला वळसा घालते आणि पुढे निघून जाते. एवढीशी मुंगी सांगते माघार घ्यायची नाही. यश त्याला मिळतं जो माघार घेत नाही. 350 वर्षापूर्वी महाराजांनी काय केलं? हाताशी काही नाही तरी ध्येय गाठायचंय, माघार घ्यायची नाही, अजिबात नाही. 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपलं जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबा राजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशीर लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबा राजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याच वेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुन्याचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुन्याचं पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणार पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शिवबा राजांना कळवायची, कुणी अनोळखी येत आहे. शिवबा राजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत त्यांना सांगितलं तलवारी शमशीर लपवून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीजी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते खुन्याचं पोर म्हणलं तू थांब हतच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुन्याचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जी. राजा म्हणले दे पाठवणार. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजांनी विचारलं काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं, वाटलं माणूस कामाचा. असं असं मग चल ये आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला, म्हटला राजा उद्यापासून येतो की जी. का र? नाही, बापाला सांगावा दिला असता राजा, बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजा म्हणले ठीक आहे ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राजा एक सांगू का जी? राजा म्हणले बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नाही. ती नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं, इथं गवसून जाल राज. महाराजांनी माणसं गोळा केली ती अशी रानातली, डोंगर दऱ्यातली, गिरीकंदरातली. हाच बहिर्जी नाईक पुढं महाराजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा, रॉ, इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद सांगते आम्ही बहिर्जी नाईकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. बंगालची फाळणी झाली आणि बंगाल संतापून उठला. वंगभंग चळवळ सुरू झाली आणि बंगाल मधल्या त्या वंगभंग चळवळीला गती मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी प्रेरणा गीत लिहिलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. बंगालमध्ये जयस्तो शिवराय. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू झाली आणि या जातीविरोधी चळवळीला गती यावी म्हणून तिथले तमिळ लेखक CN अण्णादुराई यांनी एक नाटक उभा केलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. शिवाजी काव्यम. तामिळमधल्या या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेश मूर्ती यांनी.
त्या नाटकात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली की तमिळ सिनेसृष्टीनं त्यानंतर गणेश मूर्ती यांना कायमच शिवाजी गणेशन हेच नाव दिलं. ज्याने शिवरायांचा अभ्यास केला तो शिवमय झाला, ज्याने शिवराय अनुभवले तो शिवमय. गणेश मूर्तींची शिवाजी गणेशन हीच ओळख झाली. कुचबहारच्या राजाची पत्र आहेत. आसामचा लचित बडफुकन सांगतो, मी शिवरायांचं मार्गदर्शन घेतो. छत्रसाल बुंदेला बुंदेलखंडातनं महाराजांची नोकरी करायला येतो. महाराज सांगतात, नोकरी कसले करता? जे आम्ही इथं केलं ते तुम्ही तुमच्या प्रांतात जाऊन करा. छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेतो, बुंदेलखंडात जातो, बुंदेलखंड स्वतंत्र करतो. औरंगजेबानं उभी हयात घालवली या सह्याद्रीशी धडका देण्यात. महाराजांचं स्वराज्य उद्ध्वस्त करणं हे स्वप्न होतं. त्याच आयुष्य खर्च घातलं त्यांनी. पण स्वराज्यच का? तिकडे इराणचा शाहबाज तसाच आहे, आदिलशाही तशीच आहे, निजामशाही तशीच आहे, कुतुबशाही तशीच आहे. ते घे ना, इराण घे, आदिलशाही घे, निजामशाही घे, कुतुबशाही घे. स्वराज्य का? औरंगजेबाने याचं उत्तर दिलंय. तो सांगतो, इराणचं राज्य शहाबाजचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं, नगरचं निजामशहाचं, गोळकोंड्याचं कुतुबशहाचं. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य कुणा राजा, सुलतान, सम्राट वा बादशाहांचं राज्य नाही, तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका आहे तो हाय. हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचं तख्तही बचावणार नाही. महाराजांनी काय निर्माण करून ठेवलंय? या रयतेच्या राज्याचं प्रतिष्ठान निर्माण करायला हवं. कदाचित भविष्यात आपण असू, कदाचित नसू, पण हे राज्य टिकलं पाहिजे. या मातीत उगवलेल्यांनी या राज्यासाठी लढलं पाहिजे. त्यासाठी त्यांना काहीतरी प्रेरणा म्हणून दिलं पाहिजे. आणि म्हणूनच महाराजांनी घोषणा केली, राज्याभिषेकाची घोषणा करण्यापाठीमाग 2-3 महत्वाची कारणं होती. एक, मोगल, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही महाराजांना एका जहागीरदाराचा बंडखोर मुलगा समजत होती. आदिलशाही, निजामशाहीचे अंकित सरदार महाराजांना राजा मानायला तयार नव्हते. इतर शाहींशी तह करार करता येत नव्हते. महसुली व्यवस्थेत नियम कायदे आणता येत नव्हते. आणि त्याहून महत्वाचं, इथल्या रयतेला स्वतःचं राज्य हवं होतं, त्यांना स्वतःचा राजा हवा होता. आणि म्हणूनच महाराजांनी घोषणा केली, राज्याभिषेक. या भरतभूमीवर गेल्या 500 वर्षात कुणाचा राज्याभिषेक झाला नव्हता. आणि महाराष्ट्र भूमीवर तर शतकानुशतके इथं कधी राज्याभिषेकच घडला नव्हता. महाराजांनी ते अलौकिक कार्य घोषित केलं. महाराष्ट्र आनंदला. गेली हजारो वर्ष सह्याद्री ज्या क्षणांसाठी अचल राहिला होता तो सह्याद्री थरारला. राष्ट्रभूमीला छत्रपती मिळणार. आणि महाराजांनी ठरवलं राज्याभिषेक घडणार. मोरोपंतांना सांगितलं, मोरोपंत, स्वराज्यास राजधानी हवी, राजधानीवरच राज्याभिषेक घडेल. मग राजधानी कोणती? दुर्ग दुर्ग दुर्गम दुर्गेश्वर रायगड. पृथ्वीवर दौलताबादगड चकोट खरा, पण रायगड त्याहून दशगुणी उंच. पावसाळ्यात कडियावर गवत उगवत नाही, ऐसा चकोट बिकट वाट माणूस गड चढू शकत नाही. आणि रायगड कैलासा इतकाच पवित्र, अजून तिथे कोणाचे रक्त सांडले नाही. तख्तास जागा हाच करावा. रायगड ठरलं. स्वराज्याची राजधानी रायगड. आणि रायगडावरचे 18 कारखाने महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तयारीला लागले. रामजी दत्तो नावाचा स्वर्णकार महाराजांचं रत्नजडित 32 मणी स्वर्ण सिंहासन घडवू लागला. त्या सिंहासनाची तयारी पाहताना महाराजांनी विचारलं, मोरोपंत, एवढा खर्चिक राज्याभिषेक स्वराज्याच्या कोशागाराला तो पेलेल? आणि मोरोपंत म्हणाले, महाराज, असे आणखी 10 राज्याभिषेक करणे इतकं धन स्वराज्याच्या कोशागारात आहे. काय सामर्थ्य निर्माण केलेलं महाराजांनी.
स्वराज्याचा अर्थसंकल्प कधीही तुटीचा नाही, तो कायम शिल्कीचा, कायम. महाराजांच्या स्वराज्याचा वचननामा काय आहे? हे राज्य कशासाठी आहे? आपण सत्ताधीश व्हावं यासाठी नव्हे, तर रयतेचे राज्य निर्माण व्हावं ही त्याच्या पाठीमागची धारणा आहे. या महाराष्ट्रात आज मितीस 450 किल्ले आहेत, पैकी 360 स्वराज्यात होते आणि पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधलेत. 50 वर्षात एक घर बांधून होत नाही आम्हाला, 110 किल्ले बांधले महाराजांनी. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याहीपेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सुतार, लोहार, चांभार, न्हावी, जोशी, गुरव, वाणी, मुलानी, साळी, माळी, धनगर, कोळी, आगरी, भानरती, मराठे, ब्राह्मण, साऱ्यांना काम मिळालं पाहिजे, खिशात दाम आलं पाहिजे, स्वराज्याची अर्थव्यवस्था गतिमान झाली पाहिजे. महाराजांनी इथल्या शेतकऱ्यांना जमिनी दिल्या, बिबियानं दिलं, खतं दिली, बैल जोड्या दिल्या, सुभेदारांना सत्ताज्ञा, गावोगावीचा दौरे करा, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या, कोणास काही नसेल द्या, जैसे होईल तैसे रयत सुखी करा. स्वराज्य आर्थिक दृष्ट्या प्रचंड भरभराटीला, प्रचंड. अहो त्या काळात दुष्काळ इतका भयान पडला होता, इतका भयान की जगण्यासाठी माणसाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि भुके पोटी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. इतकी भयान परिस्थिती. पण इतकी भयान परिस्थिती असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नव्हे, मातीसाठी मरणारी माणसं तयार केली. हे इथलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात मोठं. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी चालूच आहे, पण तत्पूर्वी महाराज रायगडावरनं प्रतापगडाकडे निघाले. महानमंगल आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी महाराज प्रतापगडावर पोहोचले. आई तुळजाभवानीला महाराजांनी सोन्याचं छत्र अर्पण केलं. तुळजाभवानी समोर सोन्याचं छत्र अर्पण करून महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेतली आणि महाराज प्रतापगडावरून निघाले. तो हाच प्रतापगड जिथं महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. महाराजांनी अफजल खानावर नव्हे तर रयतेच्या विश्वासावर विजय मिळवला. ही घटनाच लोकांमध्ये चैतन्य निर्माण करणारी ठरली. हो, आपण खान मारू शकतो, याचा अर्थ आपण राज्य उभा करू शकतो. रयतेचा विश्वास महाराजांच्या पाठीशी या प्रतापगडानंच तर उभा केला. महाराज प्रतापगडावरनं रायगडावर आले. रायगडावर निमंत्रित पाहुण्यांची कोण रेलचेल. देशोदेशीचे सगळे पाहुणे रायगडावर दाखल झाले होते. इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडन, फ्रेंच, गोवेकर, पोर्तुगीज, विजापूरकर, भागानगरकर, सारे सारे. आणि महाराजांच्या जिवलग सोबत्यांची तर कोण धांदल उडाली होती. अनेकांनी पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात अवतरणार होत. रयतेचं राज्य निर्माण होणार होत. रयतेच बघा ना, महाराजांनी राज्य निर्माण केलं, पण या राज्याचं नाव शिवराज्य नाही ठेवलं. ठेवलं असतं तरी आपल्याला अभिमानच वाटला असता. पण राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. अरे मग माझं आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे. ही उर्मितल्या प्रत्येकात उचली भरली फुलली आणि मग इथली माणसं मातीसाठी लढायला तयार झाली. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एकतरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? का हो? घरातला बल्ब माझा असतो. एखादी गोष्ट ज्यावेळी माझी होते त्यावेळी आपण तिच्या रक्षणासाठी उभा राहतो. महाराजांनी ते केलं. हे राज्य इथल्या प्रत्येकाचं केलं आणि प्रत्येक जण या राज्याच्या रक्षणासाठी उभा राहिला. माझं, मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे. शिवचरित्र ही जगण्याची स्पर्धा नाही, ही मरण्याची स्पर्धा आहे. महाराज कुठली तरी मोहीम काढायचे आणि तानाजी म्हणायचा राज, शेवडावा आपला. तसे यसाजी म्हणायचं ताना, आम्ही आहे ना अजून. तसे बाजी म्हणायचं यसाजी. कॉपस नंबर लावून बसलो का सर माग. ही मोहीम आपली, आपण जाणार, आपण लढणार, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे.
इथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत, मरण्यासाठी. अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, अनेक राजांनी भूदुर्ग उभारले, अनेक राजांनी गिरिदुर्ग उभारले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले. नरदुर्ग कुणी घ्यावं? तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी. प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं, कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलं. राष्ट्राचं चरित्र म्हणून आज तेच रायगडावर स्थापन होत होत. महाराजांच्या जिवलगांची कोण धांदल? सरसेनापती हंबीरराव मोहिते, फिरंगोजी, आनंदराव, नागोजी जेधे, हिरोजी फर्जन, मदारी मेहतर, मोरपंत, प्रल्हादपंत, सगळ्यांची नुसती धांदल धांदल धांदल. पण त्याच वेळी अचानक कुणाला तरी आठवण यायची आणि आपल्या सोबत याला तो सांगायचा, आज स्वराज्यासाठी ज्यांनी पहिलं समर्पण दिलं ते बाजी पासलकर असायला हवे होते. ते कान्होजीचे ते नाईक देशमुख, ते आपले तान्हाजी. आज तान्हाजी असायला हवे होते रे. आपल्या पोराची लग्नाची पत्रिका घेऊन तानाजी महाराजांकडे आलेत. राज रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर कोंडाण्यावर आणि राजे तानाजींना म्हणाले, तान्हा कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. आणि सरदेशी उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले 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 असे गेले की रायबाचं लग्न करायला परतच नाही आले. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, काय दिलं असेल महाराजांनी तानाजींना? का महाराज म्हणले असतील तानाजींना, तान्हा तेवढा कोंडाणा घ्या, मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुमचं बघतो. काय काय दिलंय, काय दिलंय हो? पन्हाळ्याच्या वेड्यात महाराज अडकलेत. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागेल महाराजांना उमगलं. आणि नव्यानं स्वराज्यात आलेल्या, नुकतीच ओळख झालेल्या, हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवा काशीदला महाराजांनी बोलावणं धाडलं. शिवा येताच आला आणि महाराज म्हणाले, शिवा, हे शिवा, आमचं रूप घेशील? हे शिवा, सिद्धीच्या भेटीला जाशील? होय रे शिवा, मरायला तयार होशील? शिवा म्हटलं होतो. झाला, गेला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. 6 महिन्याची ओळख आहे हो शिवा काशीद आणि महाराजांची. 6 महिन्याची. या 6 महिन्याच्या भेटीत महाराजांनी त्या शिवा काशीद चौरात काय पेरलं असेल की शिवा काशीद मरायला तयार झाले. काय त्याच पन्हाळ्यावरनं विशाळगडाच्या रोखना निघताना गजखिंडीत पोहोचल्या बाजी प्रभूंना जाणीव झाली शत्रू पाठलागावर आहे. आणि बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, राजे निमी फौज घेऊन आपण पुढे निघा. निम्या फौजनिशी आम्ही येथे झुंजितो. राजे म्हणले, नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. आपल्या बांधाल फौजेसही बाजी प्रभू त्या गजखिंडीत झुंजत राहिले, कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शीर तुटले, बाजी कोसळले. गजखिंड पावन खिंड झाली. असंख्याने समर्पण दिलं, असंख्याने. ते सूर्याची, ते रामची किती नावं घ्यावी. त्या संख्यांच्या समर्पणातून निर्माण झालेलं हे महानमंगल फळ शिवराज्याभिषेक. हे रयतेचं राज्य निर्माण केलं होतं महाराजांनी. खरं तर गजखिंडीमध्ये बाजी प्रभू, फुलाची प्रभू, बांधाल फौज मारली गेली. महाराज त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनाला गेले. बांदलांच्या, बाजी प्रभू, फुलाजी प्रभूंच्या. बाजी प्रभू, फुलाजी प्रभू यांना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंच, पण बाजी प्रभू, फुलाजी प्रभूंच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची.
आता जी मुलं वयात आली त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं, पण काही सैनिक असे असतील की जे युद्धावर गेले, मारले गेले, पण त्यांच्या पश्चात त्यांची मुलं जी अत्यंत छोटी आहेत, आता त्यांचं काय? आपल्या सैनिकांच्या लहान मुलांसाठी महाराजांनी रायगडावर बाल परवेशी गृह उभारलंय. स्वराज्यासाठी समर्पित झालेल्या सैनिकांच्या मुलांच्या संगोपनाची, संवर्धनाची, शिक्षणाची, प्रशिक्षणाची सगळी व्यवस्था स्वराज्यातून होत असे. आणि ती मुलं योग्य वयात आल्यावर त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जात असे. मुलांचं झालं, काय काय सैनिक असे असतील नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, आता तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त विधवा पत्नी, आता त्याच्या पश्चात त्याच्या पत्नीचं काय? 350 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. त्याच्या विधवा पत्नीला पेन्शन किती मिळेल तेही ठरलंय. तो सैनिक शेवटच्या युद्धात मारला गेला त्यावेळी त्याला जेवढा पगार होता त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचं झालं, पण काही सैनिक असे असतील लग्नच झालं नाही, अगदी कोहळा तोरण पोर, युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त त्याच्या वृद्ध माता पिता, आता त्याच्या पश्चात त्यांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी अडीशेरी नावाची योजना आणली आहे. दरमहा सैनिकाच्या वृद्ध माता पित्यांना 2.5 शेर धान्य स्वराज्यातनं दिलं जायचं. पोरांपासून थोरांपर्यंत साऱ्यांची काळजी घेणारं हे राज्य होतं स्वराज्य. या स्वराज्याला आज अधिष्ठान मिळत होतं शिवराज्याभिषेकाच्या रूपाने. सारे 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 आनंदित त्यासाठीच तर. राज्याभिषेकापूर्व धार्मिक विधी सुरू झाली. पाहता पाहता धार्मिक विधी एक 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 पार पडले जाऊ लागले. 4 जून एकादशी उजाडली. महाराजांची रायगडावर सुवर्ण तुला झाली. सुवर्ण तुले पाठोपाठ इतर अनेक वस्तू गोष्टींनी महाराजांच्या तुला करण्यात आल्या. चांदी, तांबे, जस्त, कथी, लोखंड, मीठ, जायफळ, जायपत्री, मसाले, लोणी, दूध, फळ या सगळ्या वस्तूंनी महाराजांची तुला करण्यात आली. तुलेत वापरणारे हे सगळे वस्तू गोष्टी दानधर्म म्हणून वाटण्यात आल्या. हे सार मासाहेब जिजाऊ अभिमानी नजरेनं पाहत होत्या. शहाजी राजे आणि त्यांचं हे संकल्पित होतं ते आज प्रत्यक्षात येत होतं. याची देही याची डोळा पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरताना मासाहेब जिजाऊ पाहत होत्या. आणि त्याच वेळी मासाहेबांना आठवले 12 वर्षाचे शिवबाराजे, 12 वर्षाचे शहाजी राजे आणि मासाहेब जिजाऊ यांनी निर्णय घेतला. थोरले पुत्र संभाजी राजे शहाजी राजांबरोबर बेंगलोरातच राहतील, ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील. आणि धाकटे पुत्र शिवबा राजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य उभा करतील. ठरल्यानुसार थोरले पुत्र शहाजी राजांबरोबर तर धाकटे पुत्र शिवबा राजे वय वर्ष 12 मासाहेबांबरोबर पुण्याकडे जायला निघाले. आपला 12 वर्षाचा पुत्र पुण्याकडे निघाला आहे. एका पित्यानं आपल्या या पुत्राला जातेवेळी काय द्यावं? आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा, फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा नीट ये, अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवबाराजे निघालेत. एका पित्यानं जाताना काय द्यावं? ध्येय दिलं, स्वप्न दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपच्च चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. पुत्र अजून बेंगलोरातच आहे, पुण्यात जायचं आहे, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच पित्याला खात्री राज्य उभा राहणार. शहाजी राजे असं नाही म्हटले, नाही तुम्हाला जमेल का? तुम्ही कराल का? तुमच्याच्यानी होईल का? सवालच नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. ते केलं शहाजी राजांनी. ते 12व्या वर्षी आपल्या पित्यानं दिलेली हीच मुद्रा रायगडावर राज्याभिषेक प्रसंगी महाराजांनी आपली छत्रपती म्हणून अधिकृत मुद्रा घोषित केली. प्रतिपच्च चंद्रलेखेव
12व्या वर्षी पित्यानं दिलेली मुद्राच महाराजांची अधिकृत मुद्रा झाली छत्रपती म्हणून. आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं होतं. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. कोण खात्री आहे, कोण विश्वास? त्याच छोट्या मंत्रिमंडळाचं रूपांतर राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात केलं. अष्टप्रधान. न्यायमूर्ती मगो रानडे असं म्हणतात की ब्रिटिशकालीन गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेची सारखी ही व्यवस्था आहे. तर डॉक्टर बाळकृष्णन असं म्हणतात अध्यक्षीय लोकशाही सारखी ही रचना आहे. अष्टप्रधान. या अष्टप्रधानांमध्ये लष्कराचा एकच माणूस आहे, सरसेनापती हंबीरराव मोहिते. उरलेले 7 सगळे मुलकी प्रशासनातले आहेत, महसुली प्रशासनातले आहेत. जिथं हुकुमशाही असते तिथं प्रशासन लष्कराकडे असतं, जिथं लोकशाही असते तिथं प्रशासन मुलकी अधिकाऱ्यांच्या हाती असतं. महाराजांनी राज्याभिषेकानं महाराष्ट्र हे पहिलं लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित केलं. नुसतं स्वराज्य नव्हे, निर्माण केलेलं स्वराज्य सुराज्य असलं पाहिजे त्या पद्धतीनं अष्टप्रधानांची रचना निर्माण केली. स्वराज्य म्हणजे माझं राज्य, सुराज्य लोककल्याणकारी राज्य. हे लोककल्याणकारी राज्य होतं. आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी? आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला जातेवेळी शहाजीराजांनी भगवा ध्वज दिला आणि सांगितलं उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. पण त्याच वेळी शहाजीराजांनी सांगितलं पण ध्यानी घ्या शिवमहाराजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा शौर्याचा पराक्रमाचा, भगवा त्यागाचा समर्पणाचा. राजे हा भगवा भगवा फडकत राहू द्या. 12व्या वर्षी आपल्या पित्यानं दिलेला तोच भगवा राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून घोषित केला. तोच रेशमी जरीकाटलेला भगवा रायगडाच्या माथ्यावरून आल्या आल्या साऱ्यांचं स्वागत करत होता. सांगत होता राष्ट्रभूमीला छत्रपती मिळणार, राजे छत्रपती होणार. त्या भगव्याचा आनंद कोण वर्णावा? 5 जून द्वादशी उजाडली, रायगड गुढ्यांनी बहरला, फुलांनी सजला, तोरण बांधली गेली. राजे आतापर्यंत लोकमानसाच्या हृदय सिंहासनावर आरूढ झाले होते. आता या राज्याभिषेकाने ते स्वर्ण सिंहासनावर अधिष्ठित होणार होते. सारे सारे आतुरले होते. सायंकाळ झाली, रात्र चढू लागली. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदश, मराठी माणसाचं स्वप्न प्रत्यक्षात आणणारा दिवस, मराठी अस्मिता बहाल करणारा दिवस. 6 जून 1674 सूर्योदयाला 3 घटिका कमी असताना महाराजांच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त होता. सज्जता सुरू झाली, अभिषेकाची तयारी झाली. महाराज मंडप वेदीवर आले, आसंदीवर आरोहण करते झाले. पाठोपाठ महाराणी सोयराबाई, युवराज संभाजीराजे स्थानापन्न झाले. अष्टप्रधान मंडळाने आपापल्या जागा घेतल्या. पूर्वेला तुपाचा सुवर्ण कलश घेऊन मोरपंत उभा राहिले, तर दक्षिणेला दुधाचा कलश सावरून हंबीरराव मोहिते उभा राहिले. अष्टदिशांना अष्टप्रधान उभा राहिले. महाराजांच्या मस्तकी अभिषेक सुरू झाला. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, शरयू, सिंधू, सप्त सिंधूंचा अभिषेक. आणि तो अभिषेक चालू असतानाच महाराजांचं लक्ष दक्षिणेला उभा असणाऱ्या सरसेनापती हंबीररावांकडे गेलं. हंबीरराव राज्याभिषेकाच्या काही दिवस आधीच या स्वराज्याचे सरसेनापती झालेले, पण त्यापूर्वी या स्वराज्याचे सरसेनापती होते प्रतापराव गुजर. महाराजांच्या डोळ्यासमोर प्रतापराव उभा राहिले. मंत्रघोष चालू होता, मंत्रोच्चार होत होता आणि महाराजांच्या डोळ्यातून उलगडत होते ते प्रतापराव. प्रतापराव. शाहिस्ता खान गेला आणि 3.5 लाखाची फौज घेऊन मिर्झा राजा जयसिंग महाराष्ट्रात आला. त्याला माहिती आहे
राजांचा जीव गडात नाही, किल्ल्यात नाही, प्रांता प्रदेशात नाही. राजांचा जीव आहे तो रयतेत. आणि त्या मिर्झानं रयत छळायला सुरुवात केली. गावाच्या गावं जाळली, खुलेआम कत्तल्या रमल्या, आक्रोश, किंकाळ, आरोळ्या, रक्ताच्या चिलकांना, मुर्द्यांचा आणि प्रेतांचा यात्रांचा कल्लोळ उडाला. आणि राजे व्याकुळले. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि राजे मिर्झांकडे आले. मिर्झा, थांबवा हा रयतेचा छळ, थांबवा ही जुलमखोरी. आणि मिर्झा म्हणाले, राजे हा छळ थांबवणं तुमच्याच हाती आहे. मतलब आपण मोगलांची मनसबदारी घ्यावी, बादशाची ताबेदारी पत्करावी. आणि संतापले राजा, मिर्झा तुम्ही आमच्या सोबत स्वातंत्र्यासाठी याल असं वाटलं होतं, पण तुम्ही तर यासाठी नाही आमच्या असंख्य मावळ्यांनी समर्पण दिलं की तुमची मनसबदारी घ्यावी आम्ही. यासाठी नाही अनेकांनी रक्त सांडलं की तुमची ताबेदारी पत्करावी आम्ही. यासाठी नाही स्वराज्य उभा राहिलं की तुमची लाचारी पत्करावी आम्ही. नाही मिर्झा, 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 हे होणे नाही, नाही, नाही. तसा मिर्झा छद्मी हसत म्हणाला, राजे रयतेची फिकीर असावी. आणि रयतेसाठी महाराजांनी मिर्झाचा तह स्वीकारला. पुरंदरासह 23 किल्ले मिर्झाला द्यावे लागले. 1646 पासून सुरू झालेला स्वराज्याचा यज्ञ 1665 पर्यंत कोण उंचीवर पोहोचला होता? कमावलेलं सारं मिर्झाला द्यावं लागलं. शंभूराजांना मोगलांचं मनसबदार करावं लागलं. हा सल महाराजांना सलत राहिला. महाराज आतल्या आत जळत राहिले. रायगडाच्या तटबंदीवर रात्रीच्या किर्र काळोखात महाराज अस्वस्थ फेऱ्या मारू लागले. आणि महाराजांची ही अस्वस्थता घोड्यांच्या पागेत काम करणाऱ्या एका शिलेदारानं टिपली. त्या शिलेदाराचं नाव कडतोजी गुजर. आपल्या राजांची अस्वस्थता त्याला सहन झाली नाही. संतापला तो, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपू नाही देणार म्या. आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला हा कडतोजी गुजर रायगडावरून निघाला. तो थेट मिर्झा राजाच्या छावणीकडं. मिर्झा राजाच्या छावणी बाहेर भाल्याच्या टोकावर त्याला कैद केला. मिर्झा राजांच्या सामने मिर्झा राजाने विचारलं, कोण? जी कडतोजी गुजर. कुठून आला? जी शिवाजी राजांकडनं. का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन. मराठे तुटतील, फुटतील कुठले? नामुमकिन. तसे कडतोजी म्हणाले, तसं नव्ह, पण आता तुमच्या तडाख्यातनं आमचं राज काय वाचणार आहे ती का? त्यांच्याबरोबर मरण्यापेक्षा तुमच्याबरोबर जगलेलं नाही का चांगलं? म्हणून आलोय तुमच्याकडे, घ्या की चाकरीत. मिर्झाला पटलं. कडतोजी मिर्झाच्या चाकरीत गेला. पण कडतोजीच्या उरात डाव मात्र वेगळाच होता. दिवस उलटले आणि अखेर कडतोजींना संधी मिळाली. दस्तूरखुद्द मिर्झा राजा जयसिंहाच्या छावणीला पहारा द्यायची जबाबदारी कडतोजींवर आली. दिवस सरला. पहिला प्रहर रात्र गेला. दुसऱ्या प्रहरी पहारे बदलले आणि मिर्झा राजे जयसिंहाच्या छावणीला पहारा द्यायला कडतोजी गुजर दाखल झाले. चहूबाजूला सन्नाटा, सारे गाढ निद्रिस्त. दूरवर कुठंतरी कुत्र्याच्या खेकाटण्याचा, नाहीतर जाग ते रहो जाप आरोळीचा आवाज. बाकी सारं शांत. कडतोजींनी हलवार मिर्झा राजेच्या छावणीचा पडदा सरकवला. आत मिर्झा राजे मंचकावर गाढ निद्रिस्त. त्या मिर्झाला बघितला आणि कडतोजीच्या मुठी आवळल्या. पण स्वतःला रोखून पुन्हा मिर्झाच्या छावणी होती त्यांनी फेरी मारली. सारा आल बेल असल्याची चाहूल करून घेतली. पुन्हा त्या मिर्झाच्या छावणीच्या द्वाराजवळ आला आणि अचानक विजयासारखा सरकनात घुसला. मिर्झा राजांच्या मस्तकाजवळ तो उभा राहिला. बघितलं आणि कडाडला कडतोजी, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपू देत नाही आम्ही मराठे. कमरेचा खंजीर काढलं आणि मिर्झावर चालवणार तोच पलू त्याचा उजेड खंजीरवर पडला. दगा दगा दगा. पहारेकरी जमा झाले. कडतोजीचा खंजीर वरच्यावर पकडला गेलं. मिर्झा राजा धडपडात जागा झाला. ही हिम्मत. या मिर्झावर वार करायची हिम्मत अजून कुणाची झाली नव्हती. तू तसाच खडलेला कडतोजी कडाडला. मिर्झा, एक वार खुला सोड, नाही तर उभा कापला तर शिवरायांचा मावळा सांगणार नाही. त्या कडतोजीचं ते विलक्षण शौर्य, ते धाडस. मिर्झा फक्त पाहत राहिला. शमशेर लाव हमारी. मिर्झाच्या पहारेकरांना वाटलं होतं गेली, आता गर्दनच मारणार कडतोजीची. संपला कडतोजी. बघता बघता ती राजपुती शमशेर आली. संपला कडतोजी, संपला. पण अचानक मिर्झाने पवित्रा बदलला. ती राजपुती शमशेर त्यांनी कडतोजींच्या पुढे धरली. हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस.
या मिर्झावर वार करायची जिगर आतापर्यंत कुणी दाखवली नव्हती. तुम्ही दाखवली. तुमच्या हिमतीची कदर करतो आम्ही. घ्या. कडतोजींनी ती राजपुती शमशेर घेतली. मिर्झा म्हणाले, बिंदोक जा, माझा कुठलाही सरदार सैनिक तुम्हाला अडवणार नाही, जा. कडतोजी निघाले. 5-6 पावलं गेले. अचानक काय वाटलं कोणास? मिर्झा म्हणाले, रुक जाओ. कडतोजी थबकले, वळून पाहिलं. मिर्झा राजे कडतोजींना सांगत होते, जाऊन सांगा तुमच्या राजांना, ज्या राजांकडे तुमच्यासारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत. हा मिर्झाही नाही. कडतोजी रायगडावर पोहोचले. महाराजांना या कडतोजीचा प्रताप कळाला आणि भर दरबारात राजे कडतोजींना म्हणाले, कडतोजी, कोण प्रताप गाजवलात तुम्ही? आजपासून तुम्ही कडतोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव. प्रतापराव, प्रतापराव गुजर. कडतोजी गुजरांना त्यांच्या शौर्याबद्दल महाराजांनी दिलेली ही उपाधी आहे, प्रतापराव. स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त युद्ध खेळलेला सेनापती, स्वराज्याचा तब्बल 8 वर्ष सलग सरसेनापती राहिलेला हा महाराजांचा सरसेनापती, सगळ्यात जास्त प्रांत जिंकून देणारा सरसेनापती. राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली आणि महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना सांगितलं, औरंगजेब हा राज्याभिषेक उद्ध्वस्त करणारच, राज्याभिषेक निर्धोक पार पडावायला हवा. प्रतापराव, स्वराज्याच्या सीमा बिंदोक करा, सुरक्षित करा. राज्याभिषेक सुरक्षित आणि सुखरूप पार पडला पाहिजे आणि महाराजांचा राज्याभिषेक सुखरूप पार पडावा यासाठी सरसेनापती प्रतापराव गुजर स्वराज्याच्या सीमेवर दौडत राहिले. आणि त्याच वेळी स्वराज्यात आला होता बेहलोल खान पठाण. उमराणीला प्रतापरावांची भेट झाली आणि प्रतापरावाने असा तडाखा दिला, तो बेहलोल खान महिनाभर कोंडलाच जखडला. अखेर बेहलोल खान पठाण प्रतापरावांना शरण आला. चूक झाली, परत इकडे फिरकणार नाही. एक वेळ धर्मवाद द्या, एक वेळ. आणि भोळ्या प्रतापरावांनी सला करून त्या बेहलोल खान पठाणाला सोडून दिला. महाराजांना वार्ता कळाली. महाराज संतापले, तुम्ही तो सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी कसली? काय करणे सला केला? तो बेहलोल म्हणजे सापाची जात, फिरंदांश करणारच, सोडलात का? महाराजांचे शब्द प्रतापरावांच्या काळजात चिरत गेले. आणि खरं होतं महाराजांचं. आमची अडचण काय झाली आहे? आमच्या हिंदुस्थानचे राजे म्हणजे उदार, दयाळू, शत्रूलाही माफ करणारे आणि सोडून देणारे. त्या मोहम्मद घौरीनं किती वेळा हल्ले केले भारतावर, हिंदुस्थानवर. पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांचा 2 वेळा पराभव केला आणि 2 वेळा पराभव करूनही पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद घौरीला सोडून दिला. जाओ, कोई बात नाही. 3ऱ्या वेळेला मोहम्मद घौरी आला, त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव केला. त्यांनी मात्र पृथ्वीराज चव्हाणांना सोडून नाही दिला, संपवलंच. वास्को दी गामा कलिकत बंदरात उतरला, कोझिकोड माताचं केरळमधलं. तिथल्या झमोरीन राजाने त्याचं स्वागत केलं. ज्यांनी स्वागत केलं त्यालाच कैद केलं, कलिकत ताब्यात घेतलं. पण या परंपरेला छेद दिला तो महाराजांनी. मातृभूमीवर आक्रमण करायला आलेला अफजल खान फाडला आणि महाराजांनी सांगितलं, या भूमीवर परत कोणी आक्रमण करायला येईल, फाडलाच जाईल. दया, उदारमतवाद अजिबात नाही, अजिबात नाही. पण प्रतापरावाने तेच केलं. महाराज संतापले त्यासाठी आणि महाराजांचंच खरं झालं. अवघ्या काही दिवसातच बेहलोल खान पठाण परत स्वराज्यावर चाल करून आला आणि संतापलेल्या महाराजांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहिलं, त्या बेहलोल खानाचे मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि महाराजांचे शब्द प्रतापरावांचं काळीच पुरतं चाळीत केले. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. अशा वेळी सरसेनापती रायगडावर असायला हवेत. आणि महाराज सांगतायत, त्या बेहलोलचं मस्तक छटल्याशिवाय तुम्ही आम्हास तोंड दाखवू नका. आतल्या हात प्रतापराव चढत राहिले. महाराजांचे बोल त्यांच्या कानात घुमत राहिले, आम्हास तोंड दाखवू नका. प्रतापराव दौडत राहिले बेहलोल खानाचा पाठलाग करत. कोल्हापूर जिल्ह्यात गडिंग्लज तालुक्यातल्या सामनगडाच्या पायथ्याशी प्रतापराव गुजरांचा तळ पडला होता. दिवस थंडीच, शेकोटी ढणणत होती आणि त्याच वेळी हेर धावत आला. राव 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 रावटून उभा राहिले. राव, निस्त्रीच्या खिंडीत बेहलोल खानाचा तळ पडलाय राव. आणि प्रतापरावांची नजर त्या
समोरच्या शेकोटीच्या ज्वाळेत रुतली, एक ठिणगी उडाली, प्रतापरावांच्या डोळ्यात घुसली आणि ताडकन उडाले प्रतापराव. कोण येतो सोबत? उठले विसाची बल्लाळ, उठले दीपाजी राऊतराव, उठले विठ्ठल पिलाजी अत्रे, उठले सिद्धी हिलाल, उठले कृष्णाजी भास्कर, उठले विठोजी शिंदे आणि 7वे खास आहे सरसेनापती प्रतापराव गुजर. 7 घोड्यांवर मान पडली, टाचा मारल्या आणि दौडत राहिली घोडी नेसरीच्या दिशेनं. वेडात मराठे वीर दौडले 7. नेसरीच्या खिंडीच्या तोंडाशी हे 7 वीर फुरफुरणाऱ्या घोड्यासहित उभा होते. समोर होता बेहलोल खानाचा सेना समुद्र आणि दक्षिणेच्या टेकडीवर होती बेहलोल खानाची छावणी. प्रतापरावांच्या कानात परत महाराजांचे शब्द घुमले, त्या बेहलोलचं मस्तक छटल्याशिवाय आवाज तोंड दाखवू नका. आणि हर हर महादेवचा जागर झाला. एकमेकांना इशारती झाल्या आणि टाचा मारला, घोडी सुसाट सुटली त्या सेना सागरात. तुफान कापाकापी चालू झाली. शौर्याचं वादळ फळ. निद्रिस्त बेहलोल खानाचं सैन्य जाग झालं. तलवारीला तलवारी भिडू लागल्या. अफाट शौर्याचं वादळ. प्रतापरावांचं लक्ष होतं दक्षिणेकडं. बेहलोल! प्रतापरावांची ती क्रुद्ध नजर बेहलोलने बघितली. थरारला बेहलोल. आपल्या सगळ्या सैनिकांना सजग सावध करत या 7 वीरांवर तुटून पडायला सांगितलं. शौर्याचं वादळ बेफाम गरजत राहिलं. खालून आगवर आग आग बाजूनी समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खगसात जळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठे वीर दौडले 7. बळ तोकडं पडलं बेहलोल खानाच्या त्या अफाट सैन्यापुढं. दिव्यावर पतंगानं झडप मारावी तशी त्या सेना सागरावर झडप मारलेले हे 7 वीर मारले गेले. मातीत पडलेले प्रतापराव, त्यांच्या श्वासानं ती माती उंच उडाली आणि उंच उडाल्या मातीला प्रतापराव सांगत राहिले, सांगा माझ्या राजांना, हा प्रतापराव गेला पण नुसता मातीत नाही गेला, मातीसाठी मेला. मातीत मरणारे काही असतात पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत गेला. एक धगधगता अध्याय संपला. तो दिवस होता आजचा महाशिवरात्रीचा. रायगडाच्या महादेवाला या 7 बिल्वदलांनी आपल्या रक्ताचा अभिषेक घातला. महाशिवरात्रीच्या दिवशी या स्वराज्याला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालणारे प्रतापराव महाराजांच्या डोळ्यासमोर उभा राहिले. प्रतापराव, या स्वराज्याला तुमच्या रक्ताचा अभिषेक झाला म्हणून तर छत्रपती म्हणून हा सप्तसिंधूंचा अभिषेक आमच्या मस्तकावर होतोय. प्रतापराव, तुम्ही आज असायला हवे होता. प्रतापराव, मंत्रोघोषामध्ये राजांवर सप्तसिंधूंचा अभिषेक झाला. मग समुद्र जलाचा अभिषेक. मध्यान रात्र झाली. महाराजांना सुहासनीने ओवाळलं. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केली, स्वर्ण अलंकार घातले, शस्त्रांची पूजा केली. कट्यार, तलवार, धनुष्यबाण महाराजांनी धारण केले. आई भवानीला, मासाहेब जिजाऊना, उपस्थित जनांना महाराजांनी वंदन केले आणि महाराज राजसभेच्या दिशेने निघाले. राजसभेच्या सुशोभित प्रवेशद्वारावर स्वर्णलंकार धारण केलेले 2 बलाढ्य हत्ती आणि 2 पांढरे शुभ्र अश्व, 4 पातशया पालत्या घालून त्यावर नूतन सृष्टी उभारणाऱ्या महाराजांच्या स्वागतासाठी सज्ज होते. महाराज आत आले. त्या राजसभेच्या मध्यात एक सुबक लांबरुंद चौथरा, त्याच्यावर आणखी एक चौथरा, त्याच्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी आणि त्या मेघडंबरीत रत्नजडित 32 मणी सुवर्ण सिंहासन. मराठी अस्मिता बनणार, मराठी अभिमान झालेलं ते स्वर्ण सिंहासन. ते स्वर्ण सिंहासन पाहिलं आणि महाराजांना आठवलं, हे सिंहासन तयार करायचं काम चालू होतं. त्यावेळी राजे मासाहेबांना म्हणाले, मासाहेब, सिंहासनच तयार करायचं झालं तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की आमच्या सगळ्या मावळ्यांना त्याच्यावर बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती नाहीत होणार मासाहेब, या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हे राज्यच साऱ्यांच, साऱ्या 18 पगड जाती धर्मांच. महाराज
त्या सिंहासनाकडे निघाले. सुवर्ण गुरजब घातलेले गुरजबदार महाराजांच्या पाठीशी अष्टप्रधान पटोपाठ येत असलेले. त्या सिंहासनाच्या डाव्या बाजूला मासाहेब जिजाऊ राजस्त्रिया, तर उजव्या बाजूला अष्टप्रधान आणि नातेवाईक. सिंहासनाच्या पाठीमाग स्वर्णांकित भाल्याच्या टोकावर अधिकार दर्शकांनी राजसत्तेची चिन्ह झळकत होती. स्वर्णमत्स्य, मोरचल, समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची पारडी, अश्वदल, आरमार, न्यायाची ही प्रतीक. खर तर आधुनिक न्यायशास्त्राचा जन्म आत्ता झाला. पण हेनरी ऑक्झेंडन लिहितो, महाराजांच्या स्वर्ण सिंहासनाच्या पाठीमाग निपक्ष न्यायाची ग्वाही देणार समपातळीत लोंबणाऱ्या सोन्याच्या तराजूची पारडी होती. हे राज्य साऱ्यांना निपक्ष न्याय देईल. निपक्ष न्यायाचं राज्य उभारलं महाराजांनी. 350 वर्षापूर्वी महाराजांनी राज्य उभारल्यावर पहिला विचार केला, या भूमीमध्ये राज्य नव्हते असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, उद्ध्वस्त झालं. आपणही राज्य उभा केलंय, कदाचितही नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. म्हणूनच महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून? आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळलं महाराज म्हणत होते ते खरं होतं. आणि म्हणूनच महाराजांनी सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःच पहिलं आरमार उभा केलं. कधी भारतीय नौदलात गेलात तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. केवळ आरमाराचे नव्हेत, नेव्हीचे नव्हेत, मर्चंट नेव्हीचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. त्या काळात महाराजांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीची 5 ते 6 बंदरं उभारलेली, जिथून मराठ्यांचा व्यापार युरोप, इराण, तुर्कस्तान पार मस्कत पर्यंत चालत होता. स्वराज्याची अर्थव्यवस्था व्यापाराच्या माध्यमाने महाराजांनी गतिमान केली. मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार हे स्वराज्य मोठ्या जोमात करत होतं. पण आरमार उभा केलं. आता आरमार उभा केलं की आरमाराला जहाजं हवीत, तोफा हव्यात, दारुगोळा हव्यात. तत्कालीन काळात जहाजं इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं, दारुगोळा डचांकडनं. महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाजं देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे सगळं देणं यांनी बंद केलं तर? आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात. जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, ते स्वयंपूर्ण स्वावलंबी झालं पाहिजे, ते आत्मनिर्भर मेड इन इंडिया असलं पाहिजे. सगळं इथं 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 तयार झालं पाहिजे. म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाजं बांधायचा कारखाना काढला. मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली. पुण्याच्या मावळमध्ये तोफा उतायचा कारखाना सुरू केला. उद्योगशीलता, उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले अलौकिक गुण आहेत. स्वराज्याच्या बनावटीची जहाजं दर्यात तरंगू लागली, पण या जहाजात एखादी अवजड तोफ ठेवली तर तोफ्याच्या उजानी जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचं, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. एके दिवशी महाराजांनी विचार केला, काही केलं पाहिजे. विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले, आपल्या सगळ्या कामगारांना गोळा केलं. मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. महाराजांनी सांगितलं असं असं असं, तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पाळणार, किती ओझं ठेवलं तरी नड चुळणार, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाजं विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी तथा संगमेश्वरी जहाज. निर्माण इथं केलं महाराजांनी. आता आमची अडचण आहे हो, फेसबुक ते निर्माण करणार, आमची पोरं टाइमपास. व्हॉट्सअप ते निर्माण करणार, आमची पोरं टाइमपास. सगळ्यात मोठी अडचण आहे आमची, सगळ्यात मोठी. आम्ही काय निर्माण करतोय? आणि त्यातून सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे? हल्ली आमच्या पोरांकडे जिज्ञासा नावाचा गुणच राहिला नाही. आमच्या पोरांना प्रश्नच पडत नाहीत. इथं शिक्षक असतील तर ते सांगतील, हल्ली वर्गात पोरं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2च कारणं असतात. 1 सगळं येतंय, आणि 2 काहीच येत नाही. सगळ्यात महत्वाचा गुण आहे जिज्ञासा, सगळ्यात. महाराजांकडे हा गुण आहे.
हे निर्माण का केलं याचं कारण हा गुण जिज्ञासा. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर, आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला. बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का. संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. जिज्ञासा तुम्हाला प्रश्न विचारला प्रेरित करते, प्रश्न तुम्हाला उत्तर मिळवायला प्रेरित करतात, उत्तर तुम्हाला माहिती देतात, माहिती तुम्हाला ज्ञान देते, आणि ज्ञानातून तुम्ही निर्माण करता. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. प्रश्न पडले पाहिजेत. महाराजांकडे तो आहे, सुरतेच्या स्वारीत महाराजांनी इंग्रजांच्या वखारीवर छापा पडला. आता तिथं मिळवाव काय, सोनानं संपत्ती नाही. महाराजांची जिज्ञासून जर शोधत होती, इंग्रज सुधारलेले पुढारलेले काहीतरी वेगळं असेल, आणि महाराजांना इंग्रजांच्या वखारीत एका कोपऱ्यात कसलं तरी यंत्र सापडलं. महाराजांनी तत्काळ उचललं, आणलं सोबत. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना. जिज्ञासा किती आहे बघा. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं, ते परवा छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण कशाचं आहे सांगता का. नाही सांगितलं इंग्रजांनी. शोध घेतला यंत्र कशाचं, आणि लक्षात आलंय छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र चालू झालं पाहिजे. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं, हे छपाई यंत्र चालवणारा माणूस पाठवता का. नाही पाठवला इंग्रजांनी. ते यंत्र सुरू करायचा महाराजांनी प्रयत्न केला, यंत्र रायगडावरही नेलं. रायगडावर त्याला त्यावेळी लिहिता मंडप म्हटलं जायचं, पण ते यंत्र सुरू नाही झालं. मग शेवटी ते यंत्र महाराजांनी सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं, सांगितलं यंत्र सुरू करा. आणि सुरतच्या भीमजी पारेखनं ते यंत्र सुरू केलं, आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरत मध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. भारतीय छपाई कलेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. हे सगळं कशासाठी आहे. एक काळ होता, आपल्याला समुद्रात जायचं झालं तर पोर्तुगीजांकडनं परवाना घ्यावा लागायचा. महाराजांनी काळ असा बदलला, आता पोर्तुगीजांना समुद्रात यायचं असेल तर महाराजांचा परवाना लागायचा. हॅबे खरे नावाचा फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नव्हतं. तो चौलच्या कार्यालयात आला. आता परवाना घ्यावा, निघून जावं ना. एक विलक्षण गुण आहे त्यांच्यात, जिज्ञासा. त्यांनी परवाना घेता घेता महाराजांच्या अधिकाऱ्याला विचारलं, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं साधनं कमी, तुमच्या महाराजांकडे संपत्ती कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय. आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्रापर्यंतचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच आमच्या महाराजांच्या यशाचं कारण. कुठल्याही क्षेत्रात असा, त्या क्षेत्रातला सखोल अभ्यास तोच तुम्हाला यश देतो. या अभेकरनं दुसरा प्रश्न विचारला, पण तुमच्या महाराजांचं या सगळ्या पाठीमागं ध्येय काय आहे, महत्वाकांक्षा काय, स्वप्न काय. आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजांचं स्वप्न, आमच्या राजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड स्वराज्य उभा करायचं, आणि स्वराज्यावर भगवा डौलाने फडकावर ठेवायचा. हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय बलाढ्य ध्येय आहे. अहद तंजावर तहद पेशावर, सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य. हा राज्याभिषेक त्या ध्येयाच्या दिशेनं पडलेलं पहिलं सामर्थ्यशाली पाऊल होतं. महाराज सिंहासनाच्या चौतऱ्यावर आले, मंत्रघोष चालू होता, मंत्रोच्चार घडत होता. महाराज पायऱ्या चढून वर आले, गागाभट्ट पुढे झाले. सिंहाचा मुखवटा असलेला सुवर्ण राजदंड त्यांनी महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी त्या सुवर्ण राजदंडाला वंदन केलं, सिंहासनाकडे पाहिलं, उजवा गुडघा टेकून
महाराज सिंहासनापुढे नतमस्तक झाले आणि पदस्पर्श न करता महाराजांनी सिंहासनारोहण केलं. महाराज सिंहासनावर वीरासनात बसले. मंत्रघोष थांबला. गागाभट्ट पुढे झाले. मौल्यवान जडावाचे, मोतिलक झालराचे सुवर्ण छत्र त्यांनी महाराजांच्या मस्तकी धरले आणि गागाभट्टांची किलकारी घुमली. गणपती, गजाश्वपती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की. आणि हजारो मुखातून जय ध्वनी निनादला. जय जयकार झाला. नौबती कडाडल्या. चौघडे गरजू लागले. रायगडाच्या माथ्यावरच्या तोपा धडाडू लागल्या. भगवा सांगत राहिला, राष्ट्रभूमीला छत्रपती लाभला. या मलेंच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला. ही गोष्ट काही साधी झाली नाही. बखरखाराने त्याचे वर्णनही केले. महाराजांनी याच वेळी राजव्यवहार कोशाची निर्मिती केली. छत्रपती नावाची नाणी पाडली. शिवशक चालू केला. शेतकऱ्यांचं, कास्तकारांचं लोककल्याणकारी राज्य उभा राहिलं. भेदभाव रहित असणार, साऱ्यांना सोबत घेऊन चालणार, स्त्रियांना प्रतिष्ठा देणार, गुलामगिरी संपवणार लोककल्याणकारी स्वराज्य. महाराजांची नगारखान्यापासून जगदीश्वराच्या मंदिराकडे ऐरावतावरनं मिरवणूक सुरू झाली. स्वर्ण, चांदी, रुपयाची फुलांचा वर्षाव महाराजांवर होऊ लागला. ऐरावताच्या सुवर्ण अंबारीत बसलेले महाराज त्यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्या हेनरी ऑक्झेंडरनं बघितले आणि त्याला प्रश्नच पडला. रायगड दुर्गम, मुंगीला चिरता येत नाही. इतका बिकट, माणूस गड चढू शकत नाही. तिथं एवढा मोठा बलाढ्य हत्ती महाराजांनी गडावर आणलाच कसा? आणि खरं आहे बरं, रायगड अजून चढता येत नाही माणसांना. सगळी रोपवेनच जातात. इतका बिकट आहे अजून. त्या हेनरी ऑक्झेंडरला प्रश्न पडलाय, मग त्यावेळी हे दोन बलाढ्य हत्ती महाराजांनी गडावर नेहलेच कसे? त्याला अजून उत्तर मिळालं नाही. 1662 साली शहाजीराजे महाराष्ट्रात आले. त्यावेळी येतानाच हत्तीची 2 छोटी पिल्ल घेऊन आले. ती पिल्ल असतानाच गडावर नेली. ती मोठीच गडावर झाली. त्यामुळे मोठा हत्ती गडावर न्यायचा विषयच नाही आला. हेनरी ऑक्झेंडर भेटला तर त्याला तेवढं सांगून टाका, बाबा असं असं झालंय. पण 1662ला शहाजीराजांना माहिती आहे या रायगडावर राज्याभिषेक होणार आहे आणि होणाऱ्या छत्रपतींची विजयी मिरवणूक काढण्यासाठी ऐरावताची गरज भासणार आहे. 1662 सालीच हत्तीची पिल्ल गडावर. सामान्य लोकांकडे दृष्टी असते आणि नेतृत्वाकडं दूरदृष्टी. ती शहाजीराजांकडे होती. शहाजीराजांकडे 50 वर्षाचं महाराजांचं आयुष्य पूर्ण नियोजित आहे. पूर्ण. तुम्ही काम किती करता याला महत्व नसतं. तुम्ही काम कसं करता हे महत्वाचं नाही. तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे महत्वाचं. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. पण या 50 वर्षाच्या आयुष्यातला एकही घटना असा नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे महापुरुष जर या सृष्टीत कोण जन्माला आले असतील तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास. महाराजांनी ते स्वराज्य संस्कार आम्हाला दिले. त्या स्वराज्याचं सुराज्य करायची जबाबदारी आमच्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांची मूल्य संस्कार तुमच्या माझ्या आचरणात रुजवूया आणि महाराजांना अपेक्षित असलेलं हे स्वराज्य उभा करूया. धन्यवाद.